काय बघताय? काय नाही. तुम्हाला लय पुस्तकं वाचू वाटतात ना? हो. किती वाचू वाटतात? एखादा आकडा? नाही असं काही नाही, पण मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. ठीक आहे, डोळं बंद करा. कशाला? कशाला असं विचारू नये. तुम्ही डोळं बंद करा. उघडा डोळं. गोणी? उघडा तरी. राणाजी, एवढी पुस्तकं? अहो, हे तर मला कधीपासून वाचायचं होतं. आणि हे काय झालं? कमी आहेत काय? पाहिजे तर अजून आणतो. नाही, खूप आहे ते पुस्तकं. एवढं सगळं करायची काय गरज होती? घरासाठी शाळेसाठी एवढं राबता, तुमच्यासाठी एवढं बी करू नये वय. ह्याच्यासाठी सकाळी विचारत होता ना? वय, पण या साधनं मधनं पुस्तकं आणली तर चालेल ना हो तुम्हाला? चालतंय की. काय घर आहे का झेल आहे हे? काय कर्मच झालं या घरात? आणि कुठं बाहेर जावं म्हणलं तर जायचं तर कुठं? कटाळा आलाय बाई. 50 वेळा तर हे पुस्तकं बघितले असतात. आता तर बदला की, आणा की काय तर नवीन. कशाला? या सटव्यांची थोबड बघून बघून लई कटाळा आलाय बघ. काय फॅशनच नसती याच्यामध्ये. अव ताईसा, तिथं आयुष्य जुन्या पोताऱ्यासारखं व्हायलंय. तिथं पुस्तकांचं काय घेऊन बसलाय? चंदे, रातच्या टायमाला डोकं खराब करू नका तर सांगतो. नाही ताईसा, बरं जाऊ द्या. मला सांगा, तुम्हाला लिहाय वाचा येतंय ना? चांगलं डिग्री पतूर शिक्षण झालंय आमचं. कॉलेजात पहिला नंबर असायचा आमचा. माहितीये मला. आणि हे बी माहितीये तुम्हाला लई कटाळा आला की तुमच्या मनाचा लई मोठा भडका होत्या. पण तुमचा कटाळ जायची लई भारी आयडिया आली आहे बघा या घरात. काय? रानादानं पोतं भरून पुस्तक आणलेत मास्तरनीसाठी. त्यातले आणू काय तुमच्यासाठी 2-4? पुस्तकांचा काय खार घालू का काय आम्ही? तुला तर माहितीये ना चंदे, पुस्तकं वाचाय घेतली की आम्हाला झोपच येत्या. वय, बरं बघू मग. चित्रवाली पुस्तकं आली की मग बघू. हा बरं ताईसाहेब, काय बी म्हणा, रानादानं पोतं भरून पुस्तक आणलेत मास्तरनीसाठी. म्हणजे कमालच आहे नाही? म्हणजे साहेबांनी आणायला लावलीत म्हणून. ते बी उन्हाळ्याच्या सुट्टीत थोरल्या ताईसाहेबांनी कटाळा येऊ नये म्हणून. तिथं तुमच्या कटाळ्याचा हाय काय कुणासनी? समद्यासनी कौतिक त्या मास्तरनीचं. आम्ही इतके दिवस सांगायलोय हे खोकडं बदला बदला, बदललं नाही. आणि त्या मास्तरनीसाठी पोतभर पुस्तकं आणल्यात होय. बघा की, तो डबडा टीव्ही बघू बी वाटत नाही. पिक्चर सोडून समद्या मुंग्याच मुंग्या दिसते ती बघा त्याच्यात. काय साहेब, तुम्ही का नाही LED टीव्हीच मागा बघा. आता तर मागावाच लागल. परत येतील का? द्यावाच लागल त्यांना. जाऊबाईसनी पोतभर पुस्तकं आणल्यात ना व. आता आम्ही बी आमचा हक्क गाजवणार. अजून काय गाजवणार आहेस? काय झालं आता? राणा भाऊजींनी जाऊबाईसनी पोतभर पुस्तकं आणल्यात म्हण. तू बी आण आमच्यासाठी काय तर. उद्या आणतो डझनभर मासिक. नाही, आम्हासनी LED टीव्ही पाहिजे. काय? आता आधीमध्येच काय टीव्हीचं? जाऊबाईसनी म्हणाल ते आणून द्यायलेत समदे. आम्ही सदा LED टीव्ही मागितला तर थोबाड वाकडं झालं वय रे तुझं. अगं मला झेपल ते सांग की. मग मामांजीसनी आणाय सांग.
त्यांच्या खोलीत आहे टीव्ही, तिकडे जाऊन बघत जा. त्यांच्या खोलीत बातम्यावर बातम्या चालू असतात आणि तिथं बसणं म्हणजे शाळेत बसल्यासारखं वाटतंय आमासनी हिथं आमच्या खोलीत टीव्ही पाहिजे म्हणजे पाहिजे. आपल्याच्यानं अजिबात जमणार नाही. तुझं तू बघ काय करायचं. पण जमतं काय रे तुला? हा, अरे कधी तर काय तर कर बायकोसाठी. ते राणा भाऊजी बघ आपल्या बायकोसाठी काय काय करतात ते. रानादन वहिनीची सरच करू नकोस. त्यांचं वेगळं आहे. काय वेगळं आहे? तुझ्या समजण्या पलीकडचं आहे ते. झोप गप. आम्हाला माहितीच होतं तुझ्याच्यानं जमणार नाहीये. तू बघ ना आता आम्ही टीव्ही कसा आणतो ते बघच तू. हो, एकदा काय एक कपाट बसवलं मग समधी पुस्तकं मावणार तुमची. फारच मनावर घेतलं तुम्ही सगळं. कशाचं? मला जे हवंय ते सगळं मिळवून देण्याचं. कसं आहे, चांगली गोष्ट करायला मनावर घ्यावं लागत नाही, ते आपल्या आपणच होऊन जाते. खरं का? होय, तुम्हाला काय कमी पडू नये असं वाटतं मला. बघू. हो, काय नाही झालं. पहिलवान आहे मी, एवढ्या चिंडी डोक्यानं मला काय होत नाही. काय झालं? बरोबर लागलं नाही काय? बरोबर आहे. मग असं एकटक का बघायलाय तुम्ही? तुम्ही मनापासून काम करताना खूप छान दिसता. आलेच. ऐका ना, जरा हातासरशी एवढी फ्रेम लावून देता. प्रेम, हा, इथेच लावूयात का? चालतंय. काय यार, उघडून बघा. ही कधी बनवली? रेणूने दिली. छान आहे ना? होय. जरा समोरून बघता काय? जरा लेफ्ट. हा, डावीकडे. तुम्ही पुढे येऊन बघा ना. आता जेव्हा मी बाहेर असणार तेव्हा मी बी तुमच्या संकट असणार. राणा, ए राणा. आबा, आबा. अरे वा, चांगलं झालंय की. पुस्तकं लागलं ना तर अजून छान दिसेल. थँक्स आबा. थँक्स कशाबद्दल? पुस्तकांबद्दल. अहो मग ते राणाला म्हणा, त्यांनी प्रेमा खातर आणली तुमच्यासाठी पुस्तकं. मला? आबा मला कशाला? अहो, तुम्ही सांगितलं म्हणून मी आणली पुस्तकं. हे बघा,
चांगल्या गोष्टीला आमचा कायम पाठिंबा असतोय. तुम्हाला काय बी लागला आम्हाला सांगायचं काय. हो. आणि हेच काय करत बसू नको. पुस्तक वाचायचं बी मनावर घे. चला येतो. आम्हासनी तुमच्या संगत जरा बोलायचं होतं. बोल. बघा म्हणजे आजकाल आमच्या हाताला कामाचा उरक लईच आहे बघा. म्हणजे कोणचं बी काम द्या फटाक दिशी होतंय पूर्ण. वय तर रिकाम्या टायमात काय करायचं ते काय कळणं झालंय. काय ग चंदे. वय ताईसाहेबांनी कटा आला की उगच ते आपलं डबल दाग भांडीच घास कुठं ते झाडलोटच कर असं काय बाय करत बसतात. तरी बियाळ उरतोच मग गप खोलीत जाऊन बसतात. मग शेतावर चक्कर मारून यायची की. चक्कर मारली असती आम्ही शेताकडं. पण बाहेर उन्हाचा तडाखा किती वाढलाय मामांजी बघतायसा तुम्ही. वय लई वाढलाय उन्हाचा कडाका. मग काय करू म्हणतास. आम्हासनी एक टीव्ही घेऊन द्या की म्हणजे तेवढाच आमचा टाइम जाईल. जाऊबाईसनी पुस्तकं घेऊन दिल्यात आणि आम्हासनी एक टीव्ही घेऊन द्या. लई काही पैसे लागणार नाहीत बघा. अहो 1000 काय लाग जाऊ दे हो. पण त्या वस्तूची गरज आहे का. आणि एवढीच गरज असेल तर आमच्या खोलीतला टीव्ही घेऊन जा की. नाही ते उगा उगा आमच्यामुळे तुमच्या बातम्यांचा खोळंबा कशाला. आपण नवाच टीव्ही घेऊ की. नाही नाही आमच्या बातम्यांची काय काळजी करू नका. नाहीतर आम्हाला लवकर मुंबईला जायचंय तेव्हा तोच टीव्ही घेऊन जा. तसं नव्हं मामांजी. तुमच्या खोलीतला टीव्ही लईच जुना झालाय बघा. आम्ही म्हणत होतो एखादा नवा फॅशनचा टीव्ही घ्यावा. अहो नवं काय जुनं काय चित्र दिसलं आवाज आला म्हणजे झालं. उद्या सकाळी आमच्या खोलीतला टीव्ही घेऊन जावा. म्हणजे आता उद्या पिक्चर सोडून ते मुंग्या बघत बसावं लागणार. तुमचं चुकलंच बघा ताईसाहेब. तुम्ही का नाही त्या थोरल्या ताईसाहेबांच्या हातापाया पडून एलईडी टीव्ही मागाय पाहिजे होता म्हणजे आला असता बघा. आम्ही कशा पाहिजे तिच्या पाया पडायचं ग. आमच्या खेटराजवळ राहायची पण लायकी नाही तिची. म्हणजे आता उद्या तो जुनाच टीव्ही बघायचा काय. तुम्हाला तर काय भावच राहिला नाही बघा या घरात. येणार येणार नवा टीव्ही बी येणार आणि आमचा भाव बी कळणार. उद्याच्या उद्या ह्यो अडाणी आमच्या खोलीत टीव्ही आणून देतो का नाही बघ चंदे तू. अहो साधी टेबल खुर्ची आणून देईना तो रानादा आणि म्हणून टीव्ही येणार. नाही आणून दिला तर नाव बदल आमचं. अहो ताईसाहेब सारखं नाव बदल असं सारखं म्हणू नका सा. उलटच पडतंय बघा समजा आणि तोंड कशी पडतायसा. बरं नाव बी बदलत नाही सा. हो बड फोडू का तुझं. जीभ लय चुरचुर करायला लागली का तुझी आजकाल. उद्या आमच्या खोलीत टीव्ही येणार म्हणजे येणार. हो आज पुस्तकं घावली तर झोपणार नाही वाटतं. नाही असं काही नाही. पण खूप दिवसांनी पुस्तक हातात घेतलंय. आता पूर्ण वाचल्याशिवाय ठेवावंसच वाटत नाहीये. महिनाभर आहे की आपल्याकडे. तुम्ही शिस्तात वाचा नाहीतर आजच संपोशीला समजे आणि मला उद्या परत कोल्हापूरला जावं लागेल. आणि असं कोल्हापूरला हेलपाटा घालत बसलो तर शेतातली कामं कधी करणार.
आणि तालमीत कधी जाणार? हो, फार गुंगून जाता बघा तुम्ही पुस्तक वाचताना. एवढं काय असतं त्यात? अनुभव. एक अनुभव असतो जो आपल्याला समृद्ध करतो, काही गोष्टींची जाणीव करून देतो आणि खूप काही शिकवतो. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला? एक मिनिट. हे बघा, हे शांता शेळकेंनी लिहिलेलं ना कवितांचं पुस्तक आहे. यात अशी एक कविता आहे ज्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुला न कळले मला न कळले, कसे प्रीतीचे धागे जुळले. ते डोळ्यांचे पहिले मिलन, ते पहिले स्मित ते संवेदन. शब्दाहून ते गोड मुकेपण, कसे कळीचे फुल उमलले. थोडी लज्जा, थोडी भीती, ओढ अनावर आतुरता ती. अहो, ते अनावर म्हणजे काय? म्हणजे जास्त खूप कंट्रोल होणार नाही असं. थोडी लज्जा, थोडी भीती, ओढ अनावर आतुरता ती. कशी जागली हृदयी प्रीती, कसे मनातून गीत उजळले. स्पर्श लाजरा होता पहिला, काळ थांबुनी उभा राहिला. कणाकणातून वसंत फुलला, कुणी कुणाला कसे जिंकले. लय भारी आहे, पण काय तुमच्यासारखं मला समजत नाही हो, पण ऐकायला लय भारी वाटलं. कानापेक्षा मनाला भारी वाटायला हवं, त्याचा अर्थ समजायला हवा ना. मी तुम्हाला समजावते अर्थ. जेव्हा आपल्याला पहिला स्पर्श होतो तेव्हा आपल्या मनाची अवस्था कशी असते? थोडी लाजरी, थोडी बुजरी, मनात भीती असते, पण तरीही ते हवं हवंसं वाटत असतं, हो ना. तुम्ही माझ्यावर शेवरीचा पाऊस पडला होता, आठवतंय? त्यानंतर मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? मग पुढं वहिनी या की. राणा भाऊजी, आता तुम्हीच काय तर करा बरं. आमचं हे तर काय ऐकणं झाल्यात बघा. का? काय झालं? अहो, इथं उकाड्यानं एवढा जीव चाललाय. आम्ही साधं मन रमावं म्हणून टीव्ही मागतोय तर नाही म्हणतात बघा. नाही, जाऊबाईंसाठी तुम्ही एवढी कपाटभर पुस्तकं आणल्यात, आम्ही साधं टीव्ही मागतोय तर तेवढा बी मिळू नये काय आम्हासनी? मिळायला पाहिजेच की. आणि मन रमवायला काहीतरी पाहिजे. खर तर आम्ही बी पुस्तकं वाचून मन रमवलं असतं, पण आजकाल आमचं डोळं लई दुखत्यात बघा. कधी पाहिजे टीव्ही? उद्या आणलात तरी बी चालतंय. ठीक आहे, आणतो. हा, ते LED टीव्ही आणा बर का, त्यानं डोळ्याला जरा ताप कमी होतोय. राणा भाऊजी, या घरात तुम्हासनीच काय ती आमची काळजी आहे बघा. लई उपकार होत्याल तुमचं. असं काय म्हणताय वहिनी? मी उद्या आणतो की टीव्ही.
जो पतूर ह्यो आडाने आपला ऐकतोया तवर या घरावर सत्ता आमचीच राहणार.